श्री गजाननाय नमः। अध्याय 5। श्री गणेशाय नमः। हे अजित अद्वया, सच्चिदानंद करुणालया, दास गणू लागला पाया, आता अभय असू दे। मी हीन दीन पातकी नर, नाही कोणता अधिकार, सर्व बाजूंनी लाचार, आहे मी देवदेवा। परी अत्यंत हीनावरी, थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी, विभूती श्री शंकराने। तो हीनांचा हीनपणा, थोरा न आणि कमीपणा, हे जाणून नारायणा, गणू हा ठेवा संग्रही। सर्व लाड लेकरांचे, माता ती पुरवीसाचे, आहे दास गणूचे, ओझे सर्व तुझ्या शिरी। जैसे करशील तैसे करी, परी दया असू दे अंतरी। देवा तुझ्या बळावरी, दास गणूच्या साऱ्या उड्या। गजानन असता शेगावी, यात्रा येई नित्य नवी। ती कोठवर वर्णावी, पार न लागे तियेचा। महिमा तो वाढला फार, म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर, भटकू लागले काननी। महिना महिना तिकडेच राहावे, वाटेल तेथेच बैसावे। कोणाशी न उमगू द्यावे, चरित्र आपुले येतुलेही। श्रोते एका समयासी, महाराज पिंपळ गावासी। गेले तेथे गोष्ट कैसी, झाली ते अवधारा। त्या पिंपळ गावाच्या शिवारात, होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य, जुने पुराणे हेमाडपंती। ऐशा त्या मंदिरी, येते झाले साक्षात्कारी। बैसले शिवाच्या गाभारी, लावोनिया पद्मासन। गुराखी त्या गावचे, आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे, अस्तमानी गावाकडे। मंदिरापुढे तत्वता, एक लहान ओढा होता। तेथे पाणी पाजण्याकरता, गुरे गुराखी पातले। कोणी सहज मंदिरात, गेले वंदण्या शिवाप्रत। तो तेथे पाहोन समर्थ, आश्चर्यचकित जाहले। मुले म्हणती या मंदिरी, कोणी न पाहिला आजवरी। पुरुष बसलेला निर्धारी, अस्तमानाचे समयाला। काही गुराखी बाहेर आले, इतरा बोलावू लागले। काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर। परी साधू बोलेना, डोळे मुळीच उघडीना। याचे कारण कळेन्या, त्या गुराखी अर्भकासी। कोणी म्हणती थकलेला, हा साधू दिसतो भला। शक्ती मुळीच नुरली त्याला, बोलावया कारणे। कोणी म्हणती उपवासी, असावा निश्चयसी। थोडी भाकर तयासी, देऊ आपण खावया। ऐसे म्हणून भाकर, धरली मुखासमोर। भाविक मूळची गुराखी पोर, हलवू लागली समर्थाला। परी साधू बोलेना, मुखी शब्द निघेना। म्हणून साऱ्या गुराख्यांना, नवल वाटले विशेष। गुराखी आपसात बोलती, याचा मुळे नकळे स्थिती। जरी मेला म्हणावा निश्चिती, तरी आहे बसलेला। अंगना झाले थंडगार, ऊन आहे साचार।
यावरून हा जिवंत नर आहे तरी शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावीत, कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावासाचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. ओरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणिले वारी, परम भावे पायावरी घालिते झाले समर्थाच्या. कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ ठेविले समोर, एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून, काही वेळ केले भोजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून कान आली रानातून, मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की, कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी. तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसाप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले. गावा माझी कळवले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातः काळी आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी, आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले चला नेऊया गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली, एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थाची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती, जय जय योगीराज मूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा तो जे विचार करीती तो आले देहावरती. श्री गजानन सद्गुरु मूर्ती मुकुटपणी योगयांचे.
मग काय विचारता, आनंद झाला स्मरता. प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीच्या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढवून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार. हाळू पाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकासी सहज बोलले प्रेमेसी. आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळगाव नगरी, पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा, कोठेन जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्या ते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात. बंकटलाला झाले श्रुत, वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात. समर्थांशी जोडून हात, विनवू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेलात आपण. त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन. शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणास पाठी, चला शेगावी ज्ञान जेठी. माय लेका होणे तुटी, हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त, राहिले असती उपोषित. त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मी ही तनु त्यागीन बरवी. आमची सांगा पुरवावी, आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बसले. शेगावासी निघाले, पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावाच्या लोकाप्रती बंकटलाल समजाविती. नका होऊ दुःखीत चित्ती, जातीन कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे, हेतू आपले पुरवावे. जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा. मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ. महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती. ही का साहूची होय रीती, माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी. तुझ्या घरची नाही बरी, रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता, महाविष्णूची होय कांता. जिची अगाध असे सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण, म्हणून गेलो पळून. जगदंबेचे पाहून हाल, माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले. विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा, माझ्या कुलुपान भयाली माता.
आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिर ती. जेथे बाळ तेथे आई, तेथे दुजाचा पाड काही. आपल्या पाया पुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर म्हणून आलो इथवर. माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून. जैसे तुमचे इच्छील मन, तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती. शेगावी असो वस्ती, धेनू काननाते जाती, परी येती घरी पुन्हा. तैसेच तुम्ही करावे, अवघ्या जगा उद्धरावे. परी आम्हा न विसरावे, शेगावी यावे वरचे वर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन. तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता. आडगाम नामे ग्राम होता, एक तया वऱ्हाड प्रांती. त्या ग्रामा कारण जाया निघाले दयाघन. प्रातकाळी चुकवून नदर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती. अंजनी तनय मारुती आला काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क. क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. मध्यान्नीच्या समयाला अकोली गावापासी आला. हा योग योगेश्वर साधू भला गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थासी लागली तहान. करीती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा. अधरोष्ठ तो सुकला खरा, उदकाविण समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी. घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती हे अवघ्यात मुख्य असती. कृषीवन हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी असे मोठेपण, परिसोशी यातना दारुण. बिचाऱ्यांना ऊन तहान, सोसणे भाग असे की. त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत. एक वेळा मिळेल धृत, परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी, भास्कराने शेतासी. आणले खापराच्या घागरीसी, उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर. ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली. त्या ठिकाणी स्वारी आली भास्करा जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला. पाणी दे बा प्यावयाला, नाही ऐसे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोर साचे. पाण्या वाचून प्राणाचे रक्षण होणे अशक्य. धनिक पाणपोया घालिती हमरस्त्याच्या पथावरती. याचे कारण शोध चित्ती, म्हणजे येईल कळोन. भास्कर बोले त्यावर, तू नंगाधुत दिगंबर. तुला दांडग्या पाजिता नीर पुण्यलाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी. वा जो समाज हितासाठी झटे, त्यासी साह्य करा. ऐसे शास्त्राचे आहे वचन.
तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती सदन काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झाला सापुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयत्या पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनवणी, जा जा करी येथून काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चौखंडात. हे भास्कराचे भाषण समर्थांनी ऐकून थोडे करुणी हास्यवदन निघून गेले तेथोनिया. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिकडे धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे, वेड्या व्रथा तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एक कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी. विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिमान जलाने होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्थ ऐसा बैसलो जरी. तरी समाज हितासाठी काय मी केली सांग गोष्टी. साह्य होतो जगजेठी हेतू शुद्ध असल्यावर. समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही ती येशी. हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून केले ध्यान, चित्ती साठविला नारायण. तो सच्चिदानंद दयाघन दिनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा. प्रद्युम्ना राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही अकोली पाण्या वाचून त्रस्त झाली. ओल ही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले. पाव आता जगन्माऊले, पाणी दे या विहिरीला. तुझी करणी अघटित, जे न घडे ते घडवीसी सत्य. मांजरे जळत्या आव्यात, पांडुरंगा तू रक्षिली. प्रल्हाद भक्त करण्या खरा, स्तंभी प्रगटलास जन्मोद्धारा. 12 गाव वैश्वानरा भक्षिले त्वा गोकुळात. कर नखाग्री धरिला गिरी, तूच किरे मुरारी. तुझ्या कृपेची न ये सरी, जगत्रयी कवणास. दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार. चोख्यासाठी ओढली ढोर, पाखरे रक्षली माळ्याची. उपमन्यूसाठी भला, क्षीरसमुद्र तुआ दिला. तहान नामदेवाला, मारवाडात लागली जाई. ते कौतुक तुम्ही केले, निर्जलता प्रांती भले. नाम्यासाठी भरविले, जल हे आणा ध्यानात. ऐसे विनविता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा. उफाळ्याचा साजिरा, विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाल्या जगन्नाथ, काय एक नाते होत. ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेच घडवी. ते पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले.
चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेत फिरतो पिशापरी हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढचरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहधारी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भ कमी तुमचे असे. तुम्हा ते ना जाणून मी बोललो टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागावला ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले. त्यांचे तूच निरसन केले चमत्कार दावून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता. लेकराने भेटता माये कोठे न राहावे की. खोटी ही प्रपंच माया, आले आज कळोनिया. आता परते न लोटा या दीना अर्भका कारणे. भास्करासी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती. आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण. आता कशाची नुरली वाण, मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लाव आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दावू नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार होती. दयाळा आजवर थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला. साक्षात्काराचा लाविला शृंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक. आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही. सन्नितीची माझे आई तुमच्या कृपेवरुनी. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे. हे क्षणैक बैलवाडे यांचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणैक घडता भास्कराप्रती. केवढी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे सर्व साधनाहून. तुकारामे केले वर्णन संत चरण रजाचे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे. पाणी लागले विहिरीस ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामींच्या. मधुचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धावा. वा साखरेचा पाहून रवा, मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहून फार. करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित, अडगावासी न जाता परत.
महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. श्री स्वस्तिदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ होवो जगासी आदर्शभूत. संत महिमा जाणावया. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य पंचमोऽध्याय समाप्तः. श्री गजाननाय नमः.